चलो म्हटलं आणि निघालो. इतकं सिंपल बाहेरगावी जाणं नसतं, कारण भरपूर सारी पॅकिंग करावी लागते. त्यात जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर मग बघायलाच नको. या सगळ्या पॅकिंगच्या गोंधळात आपलीही एखादी वस्तू मागे राहू नये म्हणून मी काही ठराविक गोष्टी करते, त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे लिस्ट. तर आपल्याला लिस्ट अजिबात बनवायची नाही, डायरेक्ट ऍक्शन करायची आहे. एकतर लिस्ट बनवायला भरपूर वेळ जातो, आपल्या लक्षात येत नाहीत पटपट गोष्टी की कोणत्या न्यायच्यात कोणत्या नाही. त्याच्यामुळे लिस्ट बनवणं टाळा आणि ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पॅकिंग करायला घ्या. आपण बाहेर गावी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत, किती दिवसांसाठी जाणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर साड्या किंवा रेग्युलर ड्रेस किंवा हेवी साड्या, हेवी ड्रेस किती लागणार आहे याचा अंदाज घ्या. आणि ज्या आपल्या हेवी काठपदराच्या साड्या असतात त्याची पिन मी अगोदरच करून घेते. मोस्टली जी पदराची पिन असते ती मी करून घेते. त्याला 2 ते 3 ठिकाणी मी पिन लावून घेते, म्हणजे जेव्हा आपल्याला आवरायची ऍक्च्युअल मध्ये त्या फंक्शनला साडी घालायची आहे तेव्हा ते पटकन उरकलं जातं, कारण लहान मुलं असल्यावरती उरकायला भरपूर वेळ भेटत नाही. सो जनरली एकदम पटकन आपल्याला साडीची पिन रेडी असेल तर आपल्याला साडी घालायला पटकन होऊन जाते. मोस्टली अशाच साड्या निवडते ज्या एका ब्लाऊज वरती 2 साड्या जातील किंवा एका पेटिकोट बरोबर 2 ते 3 साड्या आपल्याला वेअर करता येतील. मग सेम ते ड्रेस मध्येही एका लेगिन्स वर किंवा पॅन्ट वरती 2 कुर्ते जातील. अशा प्रकारे मी पॅकिंग करायला घेते. एकदा का आपल्या साड्या आणि ब्लाऊज फिक्स झाले किंवा ड्रेस जे घालायचे ते फिक्स झाले की त्याच्याशी रिलेटेड जी ज्वेलरी आहे, बांगड्या आहेत, ते आपण आता व्यवस्थित छोट्या छोट्या ऑर्गनायझर मध्ये पॅक करून घ्यायचे आहेत. एखाद्या छोट्याशा प्लास्टिक बॅग मध्ये किंवा जे शूजची तुमची बॅग असते त्याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळी एखादी चप्पल तिथे वेअर करायची असेल तर ती तुम्ही त्याच्यामध्ये पॅक करून तीही एका साईडला बॅग मध्ये ठेवून टाका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेकअप साठी मी एक पाऊच वेगळा तयार करते. त्याच्यामध्ये सगळं मेकअप साठी रिलेटेड जे आपलं प्रायमर, फाउंडेशन किंवा इतर पावडर वगैरे जे सामान असतं ते त्याच्यामध्ये टाकते. मी ते वेगवेगळं ठेवत नाही, साईड बॅग मध्ये वगैरे अजिबात ठेवत नाही. ते सगळं सामान अगदी रेग्युलर लागणारं लिप बाम, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर तेही त्याच्यामध्येच ठेवा. नंतर प्रश्न उरतो टिकल्यांचा. तर आपण सर्व प्रकारच्या टिकल्यांची पाकिटं घेऊन जाण्याऐवजी मी एकाच पाकिटामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 ते 5 टिकल्या ऍड करून घेते, जेणेकरून एकच पॅकेट आपण कॅरी करू शकतो. अशा प्रकारे तुमची पॅकिंग केली तर मला नाही वाटत तुमची एखादी वस्तू शिल्लक राहील किंवा मागे राहील किंवा तिथे गेल्यावरती तुम्हाला असं होईल की अरे हे विसरली. असं अजिबातच होत नाही. तुम्ही नक्कीच एकदा असं ट्राय करून बघा.